आज आपण एक आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहोत, तो म्हणजे पातोळ्या। ह्या बनवण्यासाठी एका पॅनमध्ये एस.आर. थोरात यांचं गगनगिरी घी घेऊयात। त्यामध्ये ओल्या नारळाचं किस टाकायचं आहे, त्याला थोडं परतून घेऊयात। मग त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि त्यासोबतच विलायची पूड आपण घालणार आहोत। आता दुसऱ्या टोपामध्ये 1 कप पाणी गरम करून त्यात 1 कप एस.आर. थोरात यांचं ॲक्टिव्ह काऊ मिल्क आणि थोडं गगनगिरी घी टाकून सर्व गोष्टी मिक्स करून घ्यायच्या आहेत। त्या उकळल्यानंतर त्यात 1 वाटी तांदळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करायचं आहे। आता हे पीठ झाकण ठेवून नीट शिजवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता दाखवल्याप्रमाणे स्मॅश करून हाताला थोडंसं तूप लावून मळून घ्यायचं आहे। आता ह्या पिठाचा छोटा उंडा घेऊन यंत्राच्या साहाय्याने याच्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्या। आता ह्या पुऱ्या हळदीच्या पानांवर ठेवून ह्यात आधी तयार केलेलं सारण आपण ठेवूयात। दाखवल्याप्रमाणे ह्या पुऱ्या फोल्ड करून घ्या। आता दुसऱ्या कढईमध्ये पाणी गरम करून त्यावरती चाळण ठेवा। त्यावरती ह्या पातोळ्या आपण पानांसहित ठेवायच्या आहेत। आता ह्यावर झाकण ठेवून त्या नीट शिजवून घ्यायच्या आहेत। शिजून झाल्या की त्या काढून घ्या आणि मधोमध कापून घ्या आणि वरतून गगनगिरी घी टाका। तयार आहे आपला आजचा आगळा वेगळा गोड पदार्थ, तो म्हणजे पातोळ्या।